सिंहासन मने महादेव किंकर हो मने महादेव किंकर किंकर मने महादेव किंकर मने महादेव किंकर जवळी राहे निरंतर जवळी राहे निरंतर हो माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन जवळी राहे निरंतर जवळी राहे हाला 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 जवळी राहे निरंतर माझे हृदय भुवन माझे हृदय भुवन करा पोले सिंहासन जय 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 शंकर माये जय जय शंकर माई जय जय शंकर माये जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई शंकर माई जय जय शंकर शंकर जन्मालिया तू करीबा स्वहित जन्मालिया तू करीबा सोहित तारा पुत्र वित्त नये कामा तारा पुत्र वित्र नये कामा निष्काम होवोनी शिवनाम उच्चारी निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम धरोनी अंतरी दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती माझा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची सोडी संगती प्रेमळाची होवोनी या वेडा भोवता भोवता या वेळा भोवता भोवता घरी न सांगता काज त्याची घरीला सांगता काज त्याची मनमत म्हणे देव प्रेमाचा भुकेला म्हणे देव प्रेमाचा आणि कोणाला ना टोपेची आणि कोणाला ना टोकेची निष्काम होवोनी शिवनाम उच्चारी निष्काम होनी शिवनाम उच्चारी धरोनी अंतरी दृढ प्रेम धरोनी अंतरी दृढ प्रेम शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जय जय शंकर माई जन्मालिया तू जन्मालिया तू करीबा स्वहित जन्मालिया तू जन्मालिया तू जन्मालिया तू करीबा स्वहित स्वहित जन्मालिया क्या तू बात है? धारा पुत्र वित्त नये कामा धारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होनी निष्काम होनी शिवनाम उच्चारे निष्काम होनी
दारा पुत्र वित्त नये कामा दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होवोनी निष्काम होवोनी शिवनाम उच्चारी निष्काम होवोनी धरोनी अंतरी दृढ प्रेम 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 आ आ आ धरोनी अंतरी निजा 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 रे 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 ग ग रे ग रे रे ग ब ग म रे ग जारी निजा निजा सा सा ग ब ग म रे ग जारी निजा निजा सा सा ग ब ग म रे ग जारी निजा निजा सा सा सानी ध निसा सानी ध निसा सानी ध निसा नि द म ग रे सा ग म प निसा ग म प निसा ग म प निसा एक सानी ध निसा सानी ध निसा सानी ध निसा नि द म ग रे सा ग म ध निसा सा ग म ध निसा सा ग म ध निसा सा एक दोन सानी ध निसा सानी ध निसा सानी ध निसा नि द म ग रे सा ग म ध निसा सा सा ग म ध निसा सा सा ग म ध निसा सा सा के बाद सा 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 रे सा नि सा रे सा नि दो उ उ उ उ उ उ बोल वाह क्या बात धिंदा धिंता ता गद्दा दा धिंता ता धिंदा दा धिंता ता गद्दा दा दा पवन सूत हनुमान की जय पवन सूत हनुमान की जय सियावर प्रभु रामचंद्र जी की जय 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 गद्दा दा धिंदा दा गद्दा दा धिंदा दा धिंदा दा धा वाह क्या बात है
धरोनी अंतरी आलाप दृढ प्रेम निष्काम होवोनी निष्काम होवोनी शिवनाम उच्चारे निष्काम होवोनी शिवाहार शिवाहार शिवहार 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 हा हला 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 शिवहार हा शिवहार टाळी वाजवा टाळी वाजवा शिवहार 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 बोला संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री राम हर हर महादेव जन्मालिया तू करीबा स्वहित दारा पुत्र वित्त नये कामा निष्काम होवोनी शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती न सोडी संगती प्रेमळाची निष्काम होवो शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम होवोनी या वेडा भोवता भोवता करी न सांगता काज त्याची निष्काम होवो शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम मन्मथ म्हणे देवा प्रेमाचा भुकेला अनिक कोणाला नाटोपेची निष्काम होवो शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम पंचाचार्य करू प्रथम नमन पंचाचार्य करू प्रथम नमन पंचाचार्य दुसरे नमन मन्मथासी दुसरे नमन मन्मथासी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो आचार्य सद्गुरु
आम्हाला गी पंचाचार्या करू प्रथम नमन दुसरे नमन मन्मथासी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू आचार्य सद्गुरु आम्हाला गी जय जयाजी सदाशिवा परब्रह्माद्वयानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तम गती जयचे अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा साकार होऊन या आम्हा पुरविसी हे तो इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आधी नमो शिवगण जे का अमर सर्वाहुण तयास प्रेमे शरण मी ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रथा तू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जय जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सती हो लोक भुजागर वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा पंचानन तनोद्भूतान पंचाक्षरमनुपमान पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरुं थोडा नॉर्मल वेकू कमी अनंत कोटी ब्रह्मांड नायक थोडा राहू द्या शाश्वत वैभवाचा स्वामी देवाधिदेव शंभू महादेवांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून पांडुरंग परमात्म्यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून जानेगाव नगरीचे ग्रामदैवत भगवान शंभू महादेवासह पावन पुण्यभूमीतील सर्व देवदेवतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलगुरु षटस्थल ब्रह्मी 108 डॉक्टर शांतवीरलिंग शिवाचार्य गुरु महाराज हिरेमठ संस्थान औसा जिल्हा लातूर तथा जन्मदाते आईवडील दोन्हीही गुरुवर्यांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून कुलदेवता वीरभद्रेश्वर महाराज दानम्मा देवी माता नागनाथ महाराज या तीनही देवतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्रीमद जगद्गुरु पंचाचार्य महास्वामीजींच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून वसुंधरा रत्न राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली तपोरत्न सद्गुरु श्री शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊली बालतपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य गुरुमाऊलीसह आंध्र महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा प्रांतातील सर्व शिवाचार्य गुरु महाराजांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली श्री संत ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरु तुकाराम महाराजांसह शिवसंप्रदायातील वारकरी संप्रदायातील सर्व साधू संतांच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून क्रांती सूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज आदी राजे महाराजे यांना वंदन करून तीर्थक्षेत्र पुण्यक्षेत्र शिवक्षेत्र जानेगाव या पावन पुण्यभूमीमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये कीर्तनरूपी सेवा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्म्यरूपी भगवंताच्या दिव्यचरणी अनंत कोटी साष्टांग प्रणिपात समर्पित करून आजच्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करीत असताना चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा शिवक्षेत्र जाणेगाव तालुका केज जिल्हा बीड वर्ष कितवे आहे वर्ष अनंत काळ दिवस दुसरा या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सप्ताह समितीच्या वतीनं माझ्या वाट्याला प्राप्त करून देणारे शिवभक्तीपरायण भारत महाराज धारेकर आल्याबरोबर ज्यांनी दुपारी महाराजांच्या आरामाची आणि अल्पोहाराची व्यवस्था केली असे शिवभक्तपरायण शिवराजदादा पिसुरे सायंकाळच्या स्नानपूजा प्रसादाची व्यवस्था केलेले परमशिष्य शिवभक्तपरायण रामेश्वर अप्पा त्र्यंबकप्पा घोंगडे परिवार
नेहमीच कुमार सागर महाराजांना अनेक गावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून या धर्मप्रचाराच्या माध्यमातून गावोगावी पोचतं करत असलेले आमचे आत्मीय बंधू गुरुबंधू माहेश्वर मूर्ती दयानंद स्वामी महाराज जानेगावकर या पवित्र नामयज्ञ सोहळ्यामध्ये आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये अन्नदान सेवा दिलेली वाणीवाडा मंडळ, संध्याकाळी सुद्धा वाणीवाडा मंडळ यांनी सुंदर अशा प्रकारे अन्नदान सेवा केलेली आहे. 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेली सर्व सद्भक्त, काया वाचा मनाने तनमन धनाने या सप्ताहामध्ये सहकार्य करत असलेले सर्व सद्भक्त, या कीर्तनासाठी अगदी या 7 दिवसीय महापर्व काळामध्ये अगदी उत्कृष्ट अशा गायनाची साथ करत असलेले हरिभक्त परायण गायन सम्राट हरिभक्त परायण किशोर महाराज, त्याचबरोबर हरिभक्त परायण साहिल महाराज, त्याचबरोबर इकडं गायन करत असलेली गावातील गुणीजन मंडळी, आमच्यासोबत आलेले शिवकीर्तनकार शिवकथाकार, सूरमणी पुरस्कार प्राप्त बालकीर्तनकार बालकथाकार, शिवभक्त परायण आत्मीय बंधू शिवलिंग रामलिंग जळकोटे महाराज साकोळकर, हे गुणीजन बालगोपाळ पावनधाम वा आमचे बोराडे शास्त्री महाराजांच्या पावनधाम संस्थेतील हे बालगोपाळ सर्व हरिभक्त परायण शिवभक्त परायण गुणीजन बालकलाकार, आत्ताच आलेले गायनाचार्य सूरमणी अनिलजी भालेराव गुरुजी लातूरकर, सुंदर अशा प्रकारे गावातील पितृवर्ग टाळकरी मंडळ विनेकरी बाबा, सुंदर अशा प्रकारे मृदंगाची साथ करत असलेले मृदंग सम्राट मृदंग महामेरू चैतन्य महाराज, त्याचबरोबर उत्कृष्ट अशी या कीर्तनासाठी साऊंड सिस्टम देत असलेले नेहमीच महाराजांवरती ज्यांचं विशेष प्रेम आहे असे आपलं थोडंसं नाव गडबडीमध्ये विसरलेलं आहे राजकुमार महाराज, सुंदर अशा प्रकारची साऊंड सिस्टम आहे. त्याचबरोबर या प्राप्त नामयज्ञ सोहळ्यामध्ये अगदी तन मन धनाने काया वाचा मनाने सेवा करणारी सर्व सद्भक्त, आजच्या दुसऱ्या दिवसीय महापर्व काळामध्ये कीर्तन सेवा श्रवण करण्यासाठी आलेले आपण सर्व सद्भक्त, माता पिता बंधू भगिनी, आपणा सर्वांचं व आत्तापर्यंत ज्यांचा नाम उल्लेख केलेला आहे त्या सर्व सद्भक्तांचं आजच्या दुसऱ्या दिवसीय कीर्तनरूपी महापर्व काळामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करून आपणा सर्वांना अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा सुख समृद्धी आयु आरोग्य धनसंपदा उदंड आयुष्याची प्राप्ती करून देवो अशी मंगल कामना करून आजच्या कीर्तनरूपी सेवेला आपण प्रारंभ करीत आहोत. शिवहार चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगमान्य देवमान्य, एकीकडे वारकरी संप्रदायामध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊली आहेत आणि एकीकडे शिव संप्रदायामध्ये श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली आहेत. आपला जिल्ह्यामध्ये खूप पावन आहे, कारण बीड जिल्ह्यामध्येच कपिलधारच्या दऱ्याखोऱ्यामध्ये श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींची जिवंत संजीवन समाधी आहे. आळंदीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी आहे. श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि तुकाराम महाराज कळस झाले. शिव संप्रदायामध्ये श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी शिव संप्रदायाचा पाया रचला आणि धोतरजोडा आष्टीचे लक्ष्मण महाराज कळस झाले. त्याच श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींच्या जीवनचरित्रातील आजचा हा आपणा सर्वांना या जन्माला आल्यानंतर हित सांगणारा अभंग चिंतनरूपी सेवेसाठी निवडलेला आहे. तो अभंग 5 चरणाचा आहे, वेळ 1 तास आहे. आता कमी बॉलमध्ये जास्त आपल्याला 6 मारायचे आहेत. कधी कधी असा प्रसंग येतो ताटावर बसलेलं सुद्धा उठावं लागतं, असं कधी कधी प्रसंग येतो. अनिल गुरुजींनी तर जेवलं सुद्धा नाही, आहे की नाही? असाच प्रसंग आहे. पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचेही चालेना, आणि त्याच्या पुढे जाऊन सांगतो ठेविले आनंद ते तैसेची राहावे. महाराजांचं जीवनच असं असतं. श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी अभंगाच्या माध्यमातून तुम्हा मला या जन्माला आल्यानंतर काय करायचं आहे, ह्या जन्म कशासाठी मिळाला याचं महात्म्य अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर प्रकट केलेलं आहे. जन्मालिया तू करीबा स्वहित दारा पुत्रवित्त नये कामा. श्री संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी
आपणा सर्वांना उपदेश करण्या अगोदर स्वतः जीवनामध्ये अनुभव घेतलेला आहे. संत आणि माणसं वेगळे बरं का. संत आणि माणसं वेगळे. या कलियुगामध्ये आम्हाला संतही होता येत नाही, देवही होता येत नाही, पण संतांनी लिहून ठेवलेल्या अभंगावर आचरण करून माणूस मात्र बनता येतं. आणि माणूस बनण्यासाठी केलेला अट्टहास म्हणजेच अखंड हरिनाम सप्ताह. आता आपल्याला संत होता येणार नाही, देव होता येणार नाही. आम्हाला माणूस म्हणून जन्म घ्यायचा आहे. माणूस म्हणून या ठिकाणी माणुसकी जीवनामध्ये प्राप्त करून आपल्याला या जगातून निघून जायचं आहे. मरायचंय कसं? आपण मेल्यानंतर 4 लोकांच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. काय माणूस होता हो, आणखी 4 दिवस राहायला पाहिजे होता. नाहीतर लोकांनी असं नाही म्हणायला पाहिजे, बरं झालं गावची पिढा गेली, आहे की नाही. असं नाही म्हणायचं. याच्यासाठी जन्म मिळाला नाही. जन्म आली या तू करी बासोहित. संत शिरोमणी मन्मथ माऊलींनी अगोदर त्यांच्या जीवनामध्ये अनुभव घेतला आणि मग जगाला उपदेश केला. याला संत म्हणतात. संत या शब्दाच्या वरचा एक टिंब बाजूला काढा. राहतं काय आप्पा? सत. मग सत या शब्दाचा अर्थ आहे जिथं सत्यता आहे, जिथं दिव्यता आहे, जिथं सत्य आचरण आहे, जिथं सत्य मार्ग आहे, त्यांना संत म्हटलं जातं, आहे की नाही. संत होण्यासाठी अगोदर सेवा करावी लागते, भक्त व्हावं लागतं. त्यावेळेस आपण संतांचा हा अनुभव आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेऊ शकतो. संत या जगाचं दुःख पचवतात, स्वतः अनुभव घेतात आणि या जगाच्या हितासाठी उपदेश करतात. पण माणसं अगोदर 2-4 शिव्या देऊन मोकळं होतात आणि मग विचारात पडतात. खरंय का बाबा? ऐकू येते ना बाबा? बऱ्यापैकी. नाहीतर अलीकडच्या काळात असं झालंय, आमच्या कीर्तनात सगळे अर्ध्या तिकिटाचे. अवघड झालेलं आहे की नाही. बऱ्याच जणांनी प्रश्न केला, महाराज परमार्थ काय आत्ता तारुण्यावस्थेत करायचं काय म्हणले, हे की नाही. शर्ट काय भया नाव तुमचं? हां, अमरजीत. क्या बात है, क्या नाम है, क्या चेहरा है, क्या स्माइल है, क्या बात है की नाही. अमरजीतला वाटलं असेल उगच पुढं बसलो बाबा, आहे की नाही. नाव सुंदर आहे. बघा, आपण आपल्या या मानवी जन्माला आल्यानंतर तारुण्यावस्थेमध्ये काय करावं हे संत आपल्याला सांगतात. आता अमरजीतला जर विचारलं, तारुण्यावस्थेमध्ये गळ्यात माळ घालावी, इष्टलिंग घालावा, कपाळावर विभूती लावावी, आहे की नाही, बुका लावावा, गळ्यात तुळशीची माळ घालावी, पंढरपूरची वारी करावी, हरिपाठ म्हणावा, शिवपाठ म्हणावा. महाराज बास बास बास, हे काय आत्ताचं वय नाही म्हणले. तारुण्य पण म्हणजे काय खिळून खायचं वय आहे. परमार्थ म्हणजे म्हातारपणामध्ये असतो, असं अमरजीत भैया म्हणतील. पण मी सांगेन, कोरोनाच्या काळापासून आत्तापर्यंत आपण सगळेजण अनुभव घेऊ लागलेलो आहोत. म्हातारपण येईलच याची गॅरंटी नाही. कबीरदास महाराज आपल्या एका दोह्यातून म्हणत आहेत, जवानी की राख से लाखों ढेर पड़े हैं शमशान में, जवानी की राख से लाखों ढेर पड़े हैं शमशान में, और लोग कहते हैं भक्ति करेंगे बुढ़ापे में. कळते का काय? कबीरदासजी म्हणतात, जवान जवान मुला मुलींच्या शरीराची राख जळताना मी पाहिले स्मशानात, म्हातारपण येईलच याची गॅरंटी नाही. 25, 26, 27 वयामध्ये अलीकडं अटॅकनं, झटक्यानं अनेक लोक या जगातून निघून जाऊ लागले. म्हातारपण कोण पाहिले बाबा? या तारुण्यावस्थेमध्ये जर माझ्या ज्ञानेश्वर माऊलीनं प्रतिज्ञा केली नसती तर हा वारकरी संप्रदाय एवढा वैभव संपन्न झाला नसता. वयाच्या कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली अमर भैया? नो चिटिंग. असं मोकळं व्हायचं, आहे की नाही. असं मोकळं. अँड्रॉइड मोबाईल आहे का? माई शपथ, इमानदारीनं. आहे की नाही. चला ठीक आहे. अमर भैया, मी एक छोटासा प्रश्न विचारेन. 1-2 वर्षाखाली एक पिक्चर निघाला होता, त्याच्यामध्ये आरशीन परशा नावाची काहीतरी हिरो हिरोईन होती. त्या पिक्चरचं नाव सांगा, मी पुढचं सांगणार आहे. क्या बात आहे माझा वाघ. असे लेकरं सिंदूर लावून मसोबाला सोडावे लागते, आहे की नाही. वा,
क्या बात आहे. बघा श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली हे सांगता येत नाही, पण 2 वर्षाखालच्या पिक्चरचं नाव मात्र पक्क ध्यानात आहे. इकडचं भयाचं नाव काय आहे? आले बाबा माझ्याकडं म्हणावं आहे की नाही. काय नाव? हा प्रदीप. क्या बात आहे प्रदीप भैया. हरिपाठातले पहिला अभंग पाठ आहे. क्या बात आहे माझं वाघ. आणि ते कशाचं की पान एक गाणं आलं तर त्याचं नाव काय? मनात आले पण आणत नाही म्हणावं आता अमरवणी आहे की नाही. एवढ्याचं पान तू कस्तुरीचं रान तू. हे चालतं की नाही माग? होय किंवा नाही एवढं सांगायचं. चालतं की नाही? मग हे माहिती आहे की नाही तुम्हाला? पण हरिपाठ मग हा बदल करण्यासाठीच संत अवतारित झाली. वयाच्या 16व्या वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. कितव्या वर्षी? 16व्या वर्षी. आणि आता जर कलियुगातल्या मुलाला विचारलं 16वं वरीस, अरे माझं वाघ. क्या बात आहे. 16वं वरीस धोक्याचं म्हणून मोकळं होतात. 16व्या वरीस धोक्याचं नसून आपल्या मोक्याचं आहे. म्हणून याच 16व्या वर्षामध्ये याच तारुण्यावस्थेमध्ये आपल्याला परमार्थ साधता येतो. तारुण्यावस्थेमध्ये केलेला परमार्थ म्हातारपणामध्ये कामी येतो. म्हातारपणामध्ये केलेला परमार्थ कुठंच कामी येत नाही. भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार. हला हला हला. बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारिल्या उड्या. बोला. बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारिल्या उड्या. हो तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला तुला. तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला तुला. हे म्हातारपणी म्हातारपणी तमा खोकला व्याकुळ झालो देवा. म्हातारपणी तमा खोकला व्याकुळ झालो देवा. ओ महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार. महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार. मानवा मानवा मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार मानवा, भजन कधी करणार. बालपण तुझे खेळण्यात गेले, पाळण्यात मारिल्या उड्या. तरुणपण तुझे संसारात गेले, पश्चाताप झाला तुला. म्हातारपणी दमा खोकला व्याकुळ झालो देवा. आणि तरीही माणूस म्हणतो मीच मोठा, मी बडा, माझ्याशिवाय काहीच होत नाही. हे की नाही. महादेव म्हणे मी म्हणता काळ तुला खाणार. मी म्हणत एक दिवस आपल्याला काळ घेऊन जाणार आहे. आपण मरून पडलेलं आपल्याला सुद्धा कळत नाही. अहो देवादिकांचा मीपणा चालला नाही. आम्ही तरी माणसं आहोत. अरे माकुडा तू बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो इस पृथ्वी पे खड़ा. पृथ्वी बोली मैं बड़ी. अरे तू कैसे बड़ी, तू तो शेषनाग के मस्तक पर खड़ी. शेषनाग बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो शिवजी के गले में पड़ा. शिवजी बोले मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो कैलाश के ऊपर खड़ा. कैलाश बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, कैलाश का आत्मलिंग रावण के हाथ में पड़ा. रावण बोला मैं बड़ा. अरे तू कैसे बड़ा, तू तो राम के बाणों से गिर पड़ा.
राम बोले मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, तू तो हनुमान के हृदय में पड़ा। हनुमान बोले मैं बड़ा, अरे तू कैसे बड़ा, वीरभद्र का शिष्य है इसलिए तू बड़ा। शिवार 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 शिवार। देवादिकांचा मीपणा चालला नाही, तुम्ही आम्ही तरी माणसं आहोत। या माणसाने एकच करायचं आहे, विचार करून बोलावं का बोलून विचारात पडावं? बोला पिसुर्याप्पा, किती वेळा बोललो बायकोला, इमानदारीने सांगा बरं, अवघड आहे की नाही? सगळ्यांना कळतं पण वळत राजकुमार आप्पा तर नुसता विकोण ट्रेबल वाढवूनच बेजार आहे की नाही? रातपाट बाहेरच आहे की नाही? अवघड झाले सगळं आहे की नाही? सगळ्यांना कळतं, विचार करून बोलावं, बोलून विचारात अजिबात पडू नये। संत अनुभव घेतात, जगाला उपदेश करतात। माणसं विचार न करता बोलतात आणि मग विचारात पडतात। माणसानं माणसातला देव जागृत करणं हा खरा परमार्थ आहे। जन्माला आल्यानंतर तुम्हाला शहीद करायचं आहे की नाही? मग आता शहीद करण्यासाठी काय करावं लागेल? माणसातला देव जागा करावा लागेल। आता देव कुठं आहे माहिती आहे का राजकुमार अप्पा? कुठं आहे? मंदिरात आहे? कुठे शोधिशी तू रामेश्वर, कुठे शोधिशी तू काशी, हृदयातील देव राहिला हृदयातून उपाशी। अप्पा मारा जरा गप्पा, ऐकू येते ना? नुसतं मुंडक तर हलवा आहे की नाही? देव कुठं आहे? इल्ले आहे की नाही? दादा तुमचं नाव काय? गणेश भैया। वा, शिवपुत्र आहेत तुम्ही। गणेशासारखं कार्य तुमच्या जीवनात आहे, चेहऱ्यावरूनच भविष्य दिसू लागलेलं आहे। वा, बुद्धीचं दैवत आहे तुम्ही। चला गणेश अप्पा, गणेश दादा, गणेश भैया, देव कुठं आहे असा माझा तुम्हाला प्रश्न आहे। तुमच्या मते देव कुठं आहे? एकदा जोरदार टाळ्या वाजवा गणेश दादासाठी आमच्या। वा, क्या बात आहे। ऐकिले ते धराधारी, वाचे वदा शुळपाणी। या कीर्तनामध्ये सगळ्यात श्रेष्ठ भक्ती ही श्रवण भक्ती आहे। आणि नुसतं श्रवण नळी फुंकिले सोनारे इकडून तिकडे जाई वाऱ्यासाठी नाही, ऐकलेलं ध्यानामध्ये ठेवण्यासाठी आहे। गणेश दादांनी बरोबर सांगितलं, देव दुसरी तिसरीकडे कुठंच नाही, माणसाच्या हृदयात देव आहे। पुरावा देतो, पुराव्याशिवाय अजिबात बोलत नाही। पकवाज मास्तर पकवाज बंद करून घराकडे जात असताना त्यांची लाथ गणेश दादाला लागली चुकून। काय करता? वाह, पायाच पडता का गणेश दादा? आय एम रिअली सॉरी, इसमें मेरी कोई गलती नाही असं म्हणता? पायाच पडताना का पाया पडायचं? याच हा सुद्धा प्रश्न आहे ना, का पाया पडायचं? का यांनी पडलं म्हणून ते पडणार, ते पडले म्हणून त्यांनी पडणार? पाया पडण्यामागचं शास्त्र काय आहे? प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये देवाचं वास्तव्य आहे। शिवसंप्रदायातलं प्रमाण आहे, माझे हृदय भुवन करा पुले सिंहासन, देवाचं सिंहासन हृदयामध्ये आहे आणि त्या सिंहासनामधला, सिंहासनावरचा देव म्हणजे आपल्या हृदयावर असलेला इष्टलिंग। तुळशीची माळ, रुद्राक्षाची माळ हा त्या हृदय मंदिरातल्या सिंहासनावरचा देव आहे। देव तुमच्यामध्ये आहे, त्याच्या पुढे जाऊन सांगेन, त्याच्या पुढे जाऊन सांगेन। आता सकाळी सकाळी तुम्ही स्नान करून बाहेर निघाले की नाही, आमचे स्वामी महाराज दुसऱ्या एका शिष्याला म्हणतात, शिवशरणार रामकृष्ण हरी म्हणता की नाही? का म्हणायचं? परंपरा आली म्हणून का? नाही नाही, शिवशरणार्थ या शब्दाचा अर्थ जाणून घ्या। पहिले दोन शब्द शिव, दोन हात जोडले तुम्ही माझ्यासाठी शिव आहेत, मधले तीन शब्द म्हणून मी तुम्हाला शरण आलेलो आहे। शेवटी ज्याचा अर्थ तोच शिवशरणार्थ। तुमच्यामध्ये देव आहे, तुम्ही राम, तुम्ही कृष्ण, तुम्ही हरी माझ्यासाठी म्हणून रामकृष्ण हरी। आता फक्त या माणसातला देव जागृत करण्यासाठी हे कीर्तन आहे। माणसातला देव जागृत करण्यासाठी, माणसातली माणुसकी जागृत करण्यासाठी हा परमार्थ आहे। पहा,
दगड माहिती आहे दगड? राजकुमार अप्पा दगड माहिती आहे? कुणाच्या डोक्यात घालू नका बरं का, अजिबात घालायचं नाही. दगड माहिती आहे? दगडाला विभूती लावली ऐका तर त्याचा महादेव होतो. त्याच दगडाला बुका लावला तर त्याचा विठ्ठल होतो. त्याच दगडाला पिवळा भंडारा लावला तर त्याचा खंडोबा होतो. त्याच दगडाला गुलाल लावला तर त्याचा ज्योतिबा होतो. त्याच दगडाला अष्टगंध लावला तर त्याचा श्री गुरुदेव दत्त होतो. त्याच दगडाला शेंदूर लावला तर त्याचा म्हसोबा होतो. त्याच दगडाला काव लावला तर त्याचा पांडव होतो. पण माणसाला कोणता कलर लावावा जेणेकरून माणसातला देव जागा होईल? कोणता कलर लावावा? हरिनाम रूपी कलर, शिवनाम रूपी कलर, पारायण रूपी कलर, हरिपाठ शिवपाठ रूपी कलर जोपर्यंत तुमच्या अंतकरणाला लावणार नाहीत तोपर्यंत माणसातला देव जागा होणार नाही. माणसातच देव आहे, माणसातच माणुसकी आहे. पहा, नारळाला डोळे असतात पण पाहता येत नाही. कपाला कान असतात पण ऐकू येत नाही. बाटलीला तोंड असतं पण बोलता येत नाही. सुईला छिद्र असतं पण श्वास घेता येत नाही. कंगव्याला दात असतात पण खाता येत नाही. टेबलाला पाय असतात पण चालता येत नाही. शोकांतिका एकच आहे, माणसाजवळ हे सगळं असून माणसाला माणुसकी दाखवता येत नाही. हीच मोठी शोकांतिका आहे की नाही? या माणसातली माणुसकी जागृत करण्यासाठी, या माणसातला देव जागृत करण्यासाठी जन्म आलिया तू करीबा स्वहित. जन्माला आल्यानंतर तुम्ही स्वहित करा. स्वहित या शब्दाचा अर्थ आहे स्वतःचं हित. वारकरी संप्रदायातलं प्रमाण आहे, आपुला आपण करावा विचार तरावया पार भवसिंधू. संत म्हणतात तुम्ही इतरांचा विचार करू नका, तुमचा परमार्थ तुम्ही चांगला करा, तुमचे कर्म तुम्ही चांगले करा, तुमचा आदर्श घेऊन लोक तुमच्या मार्गाने चालतील. प्रथम तुम्ही बदला, तुम्ही स्वहित त्या ठिकाणी साधून घ्या. हे स्वहित साधताना दारा पुत्र वित्त नये कामा म्हणाली. आता दारा म्हणजे काय? बोला. आजीमाय ऐकू येऊ लागले का? चष्मेवाली आजीमाय, मला सुद्धा चष्मा आहे, काय टेन्शन घ्यायचं नाही, हे की नाही? अमरजित भया, दारा म्हणजे काय? अजिबात माहीत नाही. आम्हाला एकच दार माहीत आहे आमच्या घराचं म्हणा. संतांच्या भाषेत दारा म्हणजे बायको. काय? बायको. पुत्र म्हणजे मुलगा. वित्त म्हणजे पैसा. लक्षपूर्वक आहे का? पहिलं चरण आहे. जन्माला आल्यानंतर तुमचं स्वहित साधून घ्या. पण संत म्हणतात बायको मुलगा पैसा काहीच कामाचे नाही. मग आता गणेश दादा हे काहीच कामाचे नाहीत याचा अर्थ आम्ही प्रपंच सोडावा का? आहे का? प्रपंच सोडून परमार्थ करावा का? नाही नाही नाही. संत म्हणतात प्रपंच करावा नेटका कुठेही नसावा फाटका. एकीकडे संत म्हणतात बायको मुलगा पैसा काहीच कामाचा नाही, आणि एकीकडे संत सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. सोडिता प्रपंच विको द्या विको. घडे ना परमार्थ. सोडिता प्रपंच 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 घडे ना परमार्थ. विचारुनी अर्थ बाहे मन. वा टाळ टाळ आला. विचारुनी अर्थ बाहे मन. सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. सोडिता प्रपंच घडे ना परमार्थ. एकीकडे म्हणतात बायको मुलगा पैसा काहीच कामाचा नाही, आणि एकीकडे म्हणतात सोडिता प्रपंच
घडेना परमार्थ विचारुनी अर्थ पाहे मनी सोडिता प्रपंच घडेना परमार्थ. एकीकडे संत म्हणतात माय प्रपंच सोडल्यानंतर परमार्थ होत नाही, आणि एकीकडे संत म्हणतात बायको मुलगा पैसा काहीच कामाचे नाही. मग आम्ही कोणत्या संतांचं ऐकायचं? कन्फ्युजन आहे की नाही? ऐकणाऱ्यानं कोणत्या संतांचं ऐकायचं? दोन्हीही संत आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात, फक्त त्याचा अर्थ समजणं गरजेचं आहे. संतांना जी पत्नी सांगायची आहे, संतांना जो मुलगा सांगायचा आहे, संतांना जो पैसा सांगायचा आहे, जो कामाचा नाही तो समजून घेणं गरजेचं आहे. जी पत्नी स्वतःही परमार्थ करत नाही, पतीलाही परमार्थ करू देत नाही, लेकरा बाळांना परमार्थात घेऊन येत नाही, ती पत्नी संत भक्तीला मान्य नाही. ती दारा, ती बायको संत भक्तीला मान्य नाही. जो मुलगा जन्माला आल्यानंतर आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करत नाही, संध्याकाळी लेझिम खेळत घरला येतो, तो मुलगा संत भक्तीला मान्य नाही. जो पैसा वाईट मार्गाने कमवलेला आहे, एखाद्याला दुःख देऊन कमवलेला आहे, एखाद्याचा तळतळाट घेऊन आणलेला आहे, तो पैसा संत भक्तीला मान्य नाही. मी नेहमी म्हणत असतो, खिशामध्ये लाखो रुपयांचा खळखळाट असावा, पण त्याच्या पाठीमागे कोणाचा तळतळाट नसावा. हे माणसानं लक्षात ठेवूनच पैसा कमवावा. मग या तीन गोष्टी संतांना मान्य नाहीत. पण जी पत्नी स्वतःही परमार्थ करते, पतीला परमार्थामध्ये आणते, लेकरा बाळांना परमार्थामध्ये ठेवते, ती पत्नी संत भक्तीला मान्य आहे. जो मुलगा जन्माला आल्यानंतर आई वडिलांच्या आज्ञेचं पालन करतो, धर्माच्या मार्गावर चालतो, तो मुलगा संत भक्तीला मान्य आहे. जो पैसा शुद्ध मार्गाने कमवलेला आहे, तो पैसा संत भक्तीला मान्य आहे. आणि या तीन रूपानं ज्यावेळेस आपण संत भक्तीला मान्य होऊ, त्यावेळेस आपण आपल्या जन्मा आल्याचं स्वहित त्या ठिकाणी करून घेणार आहोत. या जन्माला आल्याचं स्वहित प्राप्त करून घेता घेता आपल्याला आपल्या कुलाचारामध्ये, आपल्या धर्मामध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत, त्याचं पालन आपल्याला करणं गरजेचं आहे. वारकरी संप्रदायामध्ये वयाच्या कितव्या वर्षी माळ धारणा सांगितलेली आहे? बोला. ओय भैया, कड छान आहे, काय बघू नका. कोणी दिलाय का? नाही ना? हां, ठीक आहे. मग एवढं टक लावून काय बघायचं त्याला? रोजच हातात आहे की, आहे की नाही? मी काय प्रश्न विचारला होता? म्हणजे तुम्ही कीर्तनात नाहीत का? कीर्तन कुठपर्यंत आलतं माय? कुंभेफळला, लातूरला. गणेश दादा, बऱ्याच वेळेला अशी भानगड आहे, कीर्तनात डोळे उघडे ठेवून झोपायलेत लोक. भानगड आहे, सत्य उदाहरण आहे महाराज, आहे की नाही? गेल्याच महिन्यात मी मुंबईला पनवेलला कीर्तन केलं. जवळजवळ 1,500 महिला होत्या, गुरुजी होते साक्षीला, आहे की नाही? 1,500 महिलामध्ये एक माता माऊली खंब्याला तक्का देऊन बसली होती कीर्तनाला, डोळे उघडे ठेवून. पापणीच पाडणं महाराज. 1 तास झालं. मला वाटलं आता डोळे उघडे ठेवून झोपायची सवय आहे, काय का असं ना. आम्ही अंगाई म्हणालो, गायक अंगाई म्हणाले. भजन म्हणजे अंगाई वाटतंय तुम्हाला, कारण इथं आलं कीच बरोबर डोळा लागते. गुरु महाराज गुरु, डोळे लावून झटके द्यायला सुरू. गुरु महाराज गुरु, डोळे लावून घुर घुर घुरायला सुरू. मग 1 तास झालं पापणीच पाडत नव्हती. मी म्हणलं काय जीव तर गेला नसेल, झालतंच तसं, हे की नाही? जीव तर गेला नसेल. नाही, तिला डोळे उघडे ठेवून झोपायची सवय होती. आमच्या गायक मंडळीने एक आलाप घेतला. असतात आलाप सुद्धा असे असतात की नाही? असा आलाप घेतल्यावर अशी दचकली माय, धाड दिनी जमिनीवर पडली. अशीच पडली बघा. पडल्या जी कोच पडली, रक्तच निघू लागलं. कार्यकर्ते हुशार होते गणेश दादासारखे, पटकन ॲम्ब्युलन्स बोलवले, माता मौलीला गाडीत टाकलं, हॉस्पिटलला घेऊन गेले, सगळं उपचार करून घरी सोडली.
मी मुक्कामाला होतो तिथं त्याच दिवशी आहे की नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता त्या माता माऊलीचा मुलगा रूमवर भेटायला आला आहे की नाही. महाराज रात्रीचे कीर्तनकार तुम्हीच का म्हणले. मला वाटलं आता 1100 रुपये घट झाले आहे की नाही. हा आहे की नाही. महाराजांची स्तुती करायला आलाय. महाराज तुम्हीच का. हो हो आम्हीच कीर्तनकार. मला वाटलं काय कीर्तन छान झाले आपलं. माणसं भेटायला येऊ लागली. या 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 खुर्ची दिली बसायला. महाराज बसतो. पण तुम्हीच का. हो हो आम्हीच. फार तुमचं चिंतन चांगलं आहे पण माझा एक प्रश्न आहे. बोला काय प्रश्न आहे. समस्या निवारण करायलाच मी आलेलो आहे. मी जंगम माहेश्वरी असल्यामुळं या ठिकाणी पंचांगण पाहतो, भविष्य पाहतो बरं का. जेवढं आपल्या पंचांगांमध्ये आहे त्या पद्धतीनं, याच्या पलीकडे काही नाही. मग मी म्हणलं काय समस्या आहे. नाही 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 महाराज माझा एक प्रश्न आहे म्हणले. काय प्रश्न आहे. हा तर रात्री तुमच्या कीर्तनामध्ये तुमचं चिंतन आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ठीक आहे महाराज. ज्या कुत्र्याच्या गळ्यामध्ये पट्टा नाही त्या कुत्र्याला जर एका गाडीनं धडक दिली, ॲक्सिडेंट झाला तर ग्रामपंचायतवाले 5,000 रुपये घ्यायलेत म्हणली. किती. 5,000 रुपये. ज्या कुत्र्याच्या गळ्यात पट्टा आहे त्या कुत्र्याला जर गुन्ह्या गाडीनं धडक दिली, ॲक्सिडेंट झाला तर 10,000 रुपये मालक घ्यायला म्हणले. मी म्हणलो हे कुत्र्याचं का उदाहरण मला द्यायले. आपा हे कुत्र्याचं उदाहरण मला कशासाठी. ऐका डबल म्हणले महाराज. ज्याच्या गळ्यात पट्टा नाही ते कुत्र जर धडकलं तर 5,000 आहे. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे ज्याला मालक आहे ते कुत्र धडकलं तर 10,000 आहे. तुमच्या कीर्तनात काल माझी माय पडून कोच पडल्या तुम्ही किती देता म्हणली. 1100 तर यायचेच सोडून द्या. घाबरून मला निघून जायचं होतं पण खिशातले 5,000 रुपये देऊन मोकळा झाला. असं तर काय नाही ना. असं काय भानगड होऊ नये म्हणून सांगतोय सावध व्हा. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. म्हणून सावध होऊन कीर्तन ऐका. कुठवर आलत. वयाच्या कितव्या वर्षी माळ घालावी. आम्हाला का माहित आहे म्हणा. आमच्या गळ्यात का फेड्यात म्हणा आहे की नाही. आमच्या गळ्यात नाही त्याचं कारण एक आहे महाराज. आमच्या मायबापाच्याच गळ्यात नाही. लेकरं कुठे घालते. वारकरी संप्रदायामध्ये वयाच्या 8व्या वर्षी गळ्यामध्ये गुरुकडून माळ धारणा सांगितलेली आहे. शिव संप्रदायामध्ये वयाच्या 8व्याच वर्षी गुरुकडून इष्टलिंग दीक्षा धारण करायला सांगितलेली आहे. बऱ्याच लोकांना वाटतं इष्टलिंग फक्त लिंगायत वाण्यानीच घालावा. महादेव म्हणलं की लिंगायत वाण्याचा. असा बऱ्याच लोकांचा एक विचार झालेला आहे. महादेव एकट्या लिंगायत वाण्याचा नाही हे आपण आता सिद्ध करू. लगेच सिद्ध करू आहे की नाही. महादेव जर एकट्या लिंगायत वाण्याचा असता युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी शिवलिंग. महादेव एकट्या लिंगायत वाण्याचा असता तर पांडुरंगाने डोक्यावर घेतला असता का. त्याच्या पुढं सांगतो. बार्शीच्या भगवंतानी डोक्यावर घेतलं. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेनं दंडावर धारण केलं. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मातेनं दंडावर धारण केलं. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यांचं आराध्य दैवत आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. महादेव एकट्या लिंगायत वाण्याचा असता तर ज्ञानेश्वर माऊलींनी आराध्य दैवत केला नसता. त्याच्या पुढे जाऊन सांगेन. ज्या वारकरी संप्रदायाचा कळस जगद्गुरु तुकाराम महाराज झाले. काय म्हणाले. शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती. त्याचे पाय 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 माझे चित्ती चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय
माझे चित्ती 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 त्याचे पाय माझे चित्ती शिव भोळा चक्रवर्ती हो वदता शिवना शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान वाधे क्रोध काम. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात महादेव कसा आहे पण वेळ आल्यानंतर तिसरा डोळा आहे हे सुद्धा ध्यानात ठेवत जावा. महादेव कसा आहे भोळा आहे चक्रवर्ती आहे आणि त्या महादेवाचे पाय माझ्या चित्तामध्ये राहावे असं मागणं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मागितलं. जर महादेव लिंगायत वाण्याचा असता तर माझ्या तुकाराम महाराजांनी हे मागणं मागितलं असतं नाही नाही नाही. त्याच्या पलीकडे जाऊन सांगेन प्रभू रामचंद्र रामनवमी झाली राम जन्मोत्सव झाला सगळ्यांनी आनंदाने तो उत्सव पार पाडला. प्रभू रामचंद्र राजा रावणावर विजय प्राप्तीसाठी कन्याकुमारी तटावर शिवलिंगाची स्थापना केली आणि भगवान शिवाला आराध्य दैवत प्राप्त करून घेतलं. रामेश्वर ज्योतिर्लिंग नावाने महादेवाला त्या शिवलिंगामध्ये स्थापित केलं. रामचंद्राचा ईश्वर तो हा जाना रामेश्वर. महादेव एकट्या लिंगायत वाण्याचा असता तर प्रभू रामचंद्रांनी पूजला नसता. हा भ्रम डोक्यातून काढून टाका. धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा आहे. लोहारा तालुक्यामध्ये छोटंसं खेड गाव आहे. खेड गावासारखे अनेक गावं आहेत ज्या गावामध्ये बंजारा समाजातल्या मातंग समाजातल्या भिल्ल समाजातल्या पारधी समाजातल्या वारकरी संप्रदायातल्या अनेक भक्तांनी राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊलीच्या हस्ते शिवलिंग गळ्यामध्ये धारण केलं. पांडुरंगानं डोक्यावर धारण केलं आहे आपण गळ्यात धारण करायला काय हरकत आहे. कोरोनामध्ये एकासुद्धा मंदिरात जाता आलं नाही पण जगाचा मालक इष्टलिंगाच्या रूपानं गळ्यात होता त्याची पूजा करायला कुणी अडवलं. हा अलंकार आहे महाराज. तुळशीची माळ रुद्राक्षाची माळ इष्टलिंग हा अलंकार आहे. कसं सांगू सोनं नाणं तुम्हाला अलंकार वाटतो माय पण सोनं नाणं तुम्हाला धोक्यात टाकतं. ज्याच्या गळ्यात सोन्याचं लॉकेट सोन्याचं नकलेस सोन्याचं कडं त्याच्याकडं चोराचं लक्ष आहे. ज्याच्या गळ्यात सोन्याचं कडं सोन्याचं लॉकेट सोन्याचं नकलेस त्याच्याकडे चोराचं लक्ष आहे. ज्याच्या गळ्यात पवित्र रुद्राक्षाची तुळशीची आणि इष्टलिंगाची माळ आहे त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. त्याच्याकडे या जगाच्या मालकाचं लक्ष आहे. तो जगाचा मालक तुमचं कधीच वाटोळं होऊ देत नाही. म्हणून हा अलंकार तुम्ही गळ्यामध्ये धारण करून स्वतःचं हित साधून घ्या. ही भक्ती करता करता काम क्रोध लोभ मोह दंभ अहंकार या षडविकारापासून दूर व्हा. निष्काम होऊन शिवनाम उच्चारी धरोणी अंतरी दृढ प्रेम. निष्काम भावनेनं शिवभक्ती करा. कुठलीही भक्ती करताय ना स्वार्थ ठेवू नका मागू नका देवाला. देवाला अजिबात मागायची गरज नाही. तुम्ही फक्त चांगले कर्म करून भक्ती करा. देव तुम्हाला न मागता दिल्याशिवाय राहणार नाही. देवाचा सुद्धा न्याय कसा आहे महाराज. देवाच्या समोर उभं राहून तुम्ही काय मागता याच्यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसं वागता याच्यावर देव तुम्हाला सुख किंवा दुःख देत असतो. म्हणून म्हटलेलं आहे कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है नियत तेरी अच्छी है तो घर में मथुरा काशी है. घर में मथुरा काशी है. म्हणून कर्म त्या ठिकाणी चांगले करा. एके वेळी देवाला घाबरू नका पण तुम्ही करत असलेल्या कर्माला घाबरा. कारण देव माफ करेल एखाद्या वेळी पण तुम्ही करत असलेले वाईट कर्म तुम्हाला केलिया कर्माचे भोगावे ते फळ. ओ केलिया कर्माचे भोगावे ते फळ. हो कर्माचे भोगावे ते फळ. केलिया कर्माचे भोगावे ते फळ. पापे घडे जय हो. पुण्याला सुख पापे घडे
केलिया कर्माचे भोगावे ते फळ हो केलिया कर्माचे भोगावे ते फळ कोणत्या कर्माचे भोगावे ते फळ केलिया कर्माचे भोगावे ते फळ केले कर्म झाले त्याची भोगाले. वारकरी संप्रदायातलं प्रमाण आणि शिव संप्रदायातलं प्रमाण केली या कर्माचे भोगावे ते फळ पापे घडे छळ पुण्य सुख. जरी संप्रदाय वेगळे असले मार्ग मात्र एकच आहे मोक्ष प्राप्तीचा. काय नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. एकीकडे शिवसंप्रदाय म्हणतो नाही देहाचा भरवसा कोण दिवस येईल कैसा. हे की नाही दोन्ही अर्थ एक आहेत संप्रदाय वेगळा आहे. त्याच्या पुढे जाऊन सांगेन मुस्लिम संप्रदाय घ्या. आज जवानी पर तेरा ने वाले कल पछताएगा. हे की नाही काय म्हणतात चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा. है की नाही संप्रदाय वेगळे असले तरी चालतील पण मार्ग मात्र एकच आहे. त्यांनी सांगतात ढलता सूरज धीरे धीरे ढलता ही रहे जाएगा. नाही देहाचा भरवसा. अर्थ सगळ्यांचे एकच आहेत. संप्रदाय फक्त दिसायला वेगळे आहेत. याच्यातून आपल्याला एकच शिकायचं आहे. सगळ्या संतांचं मार्गदर्शन घेऊन निष्काम होऊन आपल्याला या ठिकाणी भक्ती करायचं आहे. निष्काम अंतकरणाने भक्ती करायचं आहे. पण ही भक्ती करताना अंतकरणामध्ये दृढ प्रेम निर्माण करायचं आहे. काय म्हणतात प्रेम. संतांनी देवावर प्रेम केलं माणसांनी माणसावर प्रेम केलं. आता अमरजित भैयाला विचारू द्या प्रेम म्हणजे काय. आले बाबा माझ्याकडे म्हणा. आता कलियुगातलं प्रेम आणि संतांचं प्रेम याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कलियुगातलं प्रेम कोंगडी आप्पा म्हणजे मुलानं मुलीवर करणं मुलीनं मुलावर करणं. याला इथं आपण प्रेम म्हणू लागलो. याला प्रेम नाही म्हटलं जातं याला मोह म्हटला जातो. शास्त्रामध्ये दोन गोष्टी सांगितल्या एक प्रेम आणि दुसरं मोह. प्रेमाची व्याख्या वेगळी आहे आणि मोह वेगळा आहे. आज या कलियुगामध्ये 4,32,000 वर्षाचं कलियुग 5,200 वर्ष संपले. पण आता कलियुग उलट्या दिशेनं चाललंय. आता जर असे हाल असतील तर पुढं काय होणार आहे लक्षपूर्वक ऐका. या कलियुगामध्ये आपले मुलं मुली संस्कारापासून दूर गेले आणि या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून आपल्या आई वडिलांचं नाव नष्ट केलं. कुळाला डाग लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं. प्रेम म्हणजे जिथं निस्वार्थ भावना आहे निष्काम होऊन जिथं अपेक्षा नाहीत जिथं वासना नाही जिथं कुठली अपेक्षा नाही इच्छा नाही त्याला प्रेम म्हटलं जातं. आणि जिथं अपेक्षा आहेत त्याला मोह म्हटला जातो. मग आता कलियुगामध्ये प्रेम राहिले का अपेक्षा नसणार. प्रत्येकाला अपेक्षा आहे. त्याच्या पलीकडे जाऊन प्रेमाची व्याख्या करत असताना कलियुगातल्या मुलानं मुलीला म्हटलं आय लव्ह यू. पिल्लूवरीच बघ ना आता कड्याकडंच लक्ष आहे बाबा टक लावून हालच ना लक्ष आहे की नाही. आय लव्ह यू एका ताटात जीव पळून जाऊन लग्न करू आई वडिलाचे संसार मातीत घालू आय लव्ह यू. अहो संतांनी देवाला म्हटलं आय लव्ह यू. संतांनी देवाला म्हटलं म्हणून देव प्राप्त झाला. तुम्ही माणसाला म्हणू लागलोच म्हणून दिल तुट जात आहे की नाही. माणसाने माणसावर केलेलं प्रेम धोकादायक आहे. माणसाने माणसावर ठेवलेला विश्वास एक दिवस विश्वासघात करतो. या जगामध्ये थोड्या स्वार्थासाठी तुमचे सगळे सोबती राहतील पण अखंड शेवटच्या क्षणापर्यंत सोबती राहणारा एकच देव ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा देव. लक्षपूर्वक ऐका. अंधेरा आया तो छाया साथ छोड़ती है. अंधेरा आया तो छाया साथ छोड़ती है. बुढ़ापा आया तो माया साथ छोड़ती है. और अंत समय आया
तो काया साथ छोड़ती है, चाहे छाया साथ छोड़ दे, चाहे काया साथ छोड़ दे, चाहे माया साथ छोड़ दे, पर तुमने जो शिवलिंग पर जल चढ़ाया है वो देव के देव महादेव आपका साथ कभी नहीं छोड़ते, आपका साथ कभी नहीं छोड़ते. त्याच्यासाठी एकदा त्या शिवलिंगावर एक लोटा जल चढवा आणि आय लव्ह यू म्हणून बघा काय साध्य होईल. आज आमची लेकरं नको त्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून संस्कारापासून अलिप्त झाले. त्याला जबाबदार जर कोण असेल तर त्यांची आई जबाबदार आहे. आई कशी जबाबदार आहे लक्षपूर्वक ऐका. आमच्या आईनं गर्भामध्ये मूल वाढत असताना काय केलंय महाराज? कुठला गाथा वाचलाय? कुठलं कीर्तन ऐकलंय? नाही. आमच्या आईच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल होता. आमची आई इंस्टाग्राम रील्सवरती होती. कधी वरी ढकलायची, कधी खाली ढकलायची, कधी उजवीकडे कधी डावीकडे. मी नेहमी म्हणत असतो जितना अंगूठा मोबाइल पे चलाया होगा, अगर उतना अंगूठा किसी जपमाला पे चलाया होता तो शायद भगवान मिल जाता, शायद भगवान मिल जाता. तो सगळा आवाज पोटामध्ये गेला कोणाच्या? आईच्या. आणि ते सगळे गुण त्या लेकराला प्राप्त झाले. लेकरू जन्माला आलं. ट्याव 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 करून लेकरू पाळण्यामध्ये रडू लागलं. मग आमच्या हरिभक्त परायण गायक महाराजांनी एक सुंदर अंगाई म्हणली. लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत. झोप रे बाळा, ट्याव 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 चालूच आहे. आईनं किती झोका दिला, झोपत नाही. मग आईला आयडिया माहीत होती. लगेच मोबाईल काढला, गाणं लावलं आणि पाळण्यात ठेवलं. लेकरू चुप. याला जबाबदार महाराज का माय? हा. तिथून लेकरू लहानाचं मोठं होऊ लागलं. स्तनाचं दूध पाजवायचं सोडलं आणि हातात दुधाची बाटली दिली. ते लेकरू दुसऱ्याच बाटल्या पेत फिरू लागलं. याला जबाबदार महाराज का आई? आई जबाबदार आहे. आईनं कधीच मंदिराची पायरी चढली नाही, लेकरू कधी मंदिराची पायरी चढेल? आईनं कधीच या मार्गामध्ये लेकराला आणलं नाही, लेकरू कधीच या मार्गामध्ये आलं नाही. आणि तेच संस्कार या मुलामुलींवर प्राप्त झाले आणि मोबाईलच्या जीवनामध्ये आमचे लेकरं गुरफटून गेले आणि नको ते कृत्य करत त्या ठिकाणी आपलं जीवन उद्ध्वस्त केलं. या खोट्या प्रेमाच्या आहारी जाऊन आपल्या आई वडिलांचे संस्कार नष्ट केले. त्याच्यासाठी सावध व्हा, वेळ वाया घालवू नका. या कलियुगामध्ये आपल्या मुलामुलींना उच्च संस्कार देण्यासाठी परमार्थाच्या मार्गाला घेऊन या. तारुण्य अवस्थेमध्ये माझ्या माऊलीनं परमार्थ साधला, तुम्ही सुद्धा तारुण्य अवस्थेमध्ये परमार्थ साधला पाहिजे. मग आता मुलांनी करायचंय काय? काय करायचंय? छत्रपती शिवरायांचा मावळा व्हायचा आहे, वैष्णव व्हायचं आहे, वारकरी व्हायचं आहे, शिवभक्त व्हायचं आहे. तर त्याचे लक्षणं आपल्या अंतःकरणामध्ये आले पाहिजे. छत्रपती शिवरायांचा खरा मावळा कोण? कडेवाली भया कोण? शिवाजी महाराजांसारखी दाढी वाढवली ते? छत्रपती शिवरायांसारखी चंद्रकोर लावली तो? कोण आहे छत्रपती शिवरायांचा खरा मावळा? सांगा, सांगता येईल? समोरून येणारी मुलगी माझी बहीण, समोरून येणारी माता माऊली माझी आई, ही भावना ज्या तरुणाच्या अंतःकरणात आहे तोच खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. तोच खरा वारकरी आणि शिवभक्त आहे. आणि ते गुण प्राप्त करून घेण्यासाठी, ते लक्षण प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला या परमार्थामध्ये येऊन संतांचं आचरण शिकलं पाहिजे. प्रत्येक मुलाला वाटतं माझी बहीण घरी असताना आनंदी राहावी, शाळेमध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुरक्षित राहावी, असं वाटणाऱ्या प्रत्येक मुलानं विचार करा. तुम्ही आम्ही हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलात, आपलं आद्य कर्तव्य आहे की आपल्या राजाचे विचार आपण जपले पाहिजे. आमचा राजा कसा होता? मुस्लिम संप्रदायाची माता माऊली मांडियाळीमध्ये आली, माझ्या राजानं आदरातिथ्य केलं, सुरक्षितरित्या पाठवणी केली. हे राजाचे संस्कार आहेत आणि तेच संस्कार आपण आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. म्हणून तरुणांनी एक करा, आपल्या गावामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, देशामध्ये
एका सुद्धा माझ्या बहिणीची माझ्या मातेची आबरू लुटली नाही गेली पाहिजे, अत्याचाराला बळी नाही पडी गेली पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक तरुणानं कार्य करा. सप्ताह सफल झाला म्हणायला काही हरकत नाही. एवढंच काम करा. आता तरी व्हा सावध सावध, आता तरी व्हा सावध सावध, आता तरी व्हा सावध सावध, आता तरी व्हा सावध. मी हा करा शोध, मी हा करा शोध. पद सारे गर गर दसा, पद सारे गर गर दसा, साध पद 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 गरे दसा, पद सा सा, मी हा करा शोध, आता तरी बोला बोला, आता तरी भाषावर. आता तरी व्हा सावध, कोण मी हा करा शोध. हीच ती वेळ आहे. हिंदू संस्कृतीमध्ये जन्माला आलात, आपलं हिंदुत्व जपण्यासाठी एक होणं गरजेचं आहे. सगळ्या तरुणांनी गावामध्ये एकी करा, मित्र जपा, मैत्री जपा. मैत्रीमध्ये त्या ठिकाणी दुरावा आणू नका. थोड्याशा गैरसमजवापोटी मैत्री गमावू नका. मैत्री टिकवण्यासाठी नवविधा भक्तीमध्ये सख्य भक्ती सांगितलेली आहे, आणि ती भक्ती शिकण्यासाठी तुम्ही परमार्थामध्ये या. मैत्री काय असते, श्रीकृष्ण सुदाम्यासारखी मैत्री जीवनामध्ये प्राप्त करून घ्या. मित्राला चांगल्या मार्गामध्ये घेऊन या. आणि मित्र असावा, पण कसा असावा? जर एखादा मित्र एक बाटली लावणारा असेल तर त्याच्या 2 कानफडीत लावून ती बाटली बंद करून परमार्थात घेऊन आणणारा असावा. अन्यथा आपला मित्र एक बाटली लावतोय म्हणल्यावर ह्यानं 2 बाटली लावणारा नसावा, आहे की नाही? आणि म्हणून मित्रामध्ये मैत्री भावना निर्माण करण्यासाठी परमार्थामध्ये येऊन हे कीर्तन ऐका. काय म्हणतात संत? फूल है गुलाब का कली किस काम की, फूल है गुलाब का कली किस काम की, जीवन में कीर्तन और कथा नहीं सुन पाए तो ये जिंदगी किस काम की, तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की म्हणतात. म्हणून मित्र जपा. एक तरी मित्र असावा. कसा? खरा असावा. कसा असावा? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र जर असला जवळ मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मैत्री चाटते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना, मना 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 मना
मना मना मना मना मैत्री चाटते गाय होऊन मना मैत्री चाटते गाय होऊन मना जा बिलग तू तिला वासरा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. गणेश दादा परत म्हणायला नको. खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र. खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र. कोण्या रागान केला या घातर भुक्या सपनात जागती या रातर. मैत्र मैत्र हो खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र. ओ हुर हुर लागली या उगा मना जाळी जीव झरतो या डोळ आसवाच्या गाडी. मैत्राच्या पिरमाची जाण तुला नाही तरी जळ तू या जीवकार तुझ्या पायी. कुठ गेला कुणा कसा ठावर इसरून मैत्रीचा डावर. कुण्या रागान केला या घातर भुक्या सपनात. जीवनामध्ये एक तरी खरा मित्र असावा. कसा असावा? श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखी मैत्री आपल्या जीवनामध्ये असावी. तरुणांनो एकच कार्य जीवनामध्ये करा. व्यसनापासून दूर राहा. हिंदू संस्कृतीचं पालन करा. आदर्श जीवन जगा. आई वडिलांची सेवा करा. जर तुम्ही व्यसनाच्या आहारी गेलात तर तुम्हाला जीवनामध्ये दुःख भोगावं लागेल. मरणाच्या दारात जाऊन पडावं लागेल. व्यसनानं काय होतं? आईचं दूध आटलं तेव्हा चालू केली दुधाची बाटली. शाळेत जाऊ लागलो तेव्हा चालू केली पाण्याची बाटली. माध्यमिक शिक्षण चालू केलं तेव्हा चालू केली थंडाची बाटली. उच्च शिक्षण चालू केलं तेव्हा चालू केली बिअरची बाटली. ती बरी नाही वाटली मग चालू केली इंग्लिश बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने खिशाची तिजोरी चाटली. मग चालू केली गावातली देशी गावठी बाटली. ती बरी वाटली पण तिच्याने सगळ्या शरीरातली आतडीच फाटली. दवाखान्यात गेलो डॉक्टरनी लावली 2-2 हातायला सलाईनची बाटली. त्या बाटलीचंही काही भागलं नाही. शेवटी प्राणज्योत मावळली. बॉडी आणली घरी. आंघोळ घातली गुलाब पाणी अत्तरची बाटली. तिथेही काही हौस नाही फिटली. शेवटी चिता रचली. चितेवर ओतली रॉकेलची बाटली. काडी ओढली आणि तिथेच सगळी हौस फिटली. तिथेच सगळी हौस फिटली. तिथेच सगळी हौस फिटली. अरे दारूचं व्यसन तुमचा घात करणार आहे. परमार्थाचं व्यसन तुम्हाला मोक्ष देणार आहे. व्यसन करा परमार्थाचं करा. जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. जाम पर जाम पीने से क्या फायदा सुबह पिएगा तो रात को उतर जाएगी. एक बार शिव नाम का प्याला पी के तो देख. एक बार हरिनाम का प्याला पी के तो देख. तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. तेरी जिंदगी सुधर जाएगी. मित्रापासून मित्र व्यसनामुळे दूर झाले आणि मग पुन्हा म्हणू लागले काय? खेळ तू या खेळ तू या खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र. खेळ तू या खेळ असा मैत्र उगा जीव जाळ तू या मैत्र. मैत्र
व्यसनाच्या आहारी जाऊ नका. या क्षणिक प्रेमाच्या पाठीमागे लागून आपलं जीवन उद्ध्वस्त करू नका. माना कि मोहब्बत ज़रूरी है, माना कि मोहब्बत ज़रूरी है, लेकिन माँ बाप से बढ़कर भी तो ज़रूरी नहीं. हे की नाही. टी व्हीमध्ये आपण पाहिलं सैराट, हे की नाही, तिनं त्याच्यासाठी जीव दिला, त्यानं तिच्यासाठी जीव दिला. त्यांनी खोटं दाखवलं, कोट्यावधी रुपये कमवले आणि आपल्या कलियुगातला बाळ्या आणि बाळी, हे की नाही, तिनं मला दिला धोका, त्यानं मला दिला धोका म्हणून हातामध्ये बाटली घेतली विषयाची, कुणी दारूची, आणि गाणं लावलं. कोणतं? नर 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 न. कसं वाट लागले कळेवाले भया? बरं वाटायला? हर नार नार कळाले नाही? ज्याला कळालं त्याला कळालं. आणि मग त्याच्या पुढे एक दुसरं गाणं लावते, नर 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 नर. ज्याला कळाले त्याला कळू लागले, आपल्याला नाका कळणार, काय करायचं आपल्याला, घेणं का देणं आपल्याला, आहे की नाही? हां बाबांनो, हे प्रेम एक दिवस तुमचा विश्वासघात करणार आहे. आईबापाचं प्रेम या जगाच्या पाठीवर निस्वार्थ आहे, आणि या कलियुगातल्या माणसाचं प्रेम हे स्वार्थापोटी आहे. क्षणिक प्रेमाच्या पाठीमागे तरुणांनी आपल्या आईवडिलाचं नाव त्या ठिकाणी नष्ट करू नका, हे की नाही? पुरुषांनी, मुलांनी एक पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी एक वचनी एक पत्नी राहायला शिका. प्रत्येक पुरुषाला वाटतं की मला पत्नी म्हणून सीता मिळावी, असं वाटणाऱ्या प्रत्येक पुरुषानं राम होना चाहिए, हे की नाही? राम होना चाहिए. पत्नीला वाटतं माझा पती श्री राम चाहिए, तो आपको भी सीता बनना चाहिए, हे की नाही? याच्यावरती सगळ्यांनी विचार करा आणि बदल घडवा. एक वचनी एक पत्नी राहणारा संसार शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहतो. म्हणून या प्रेमाच्या आहारी जाऊ नका. हे प्रेम क्षणिक आहे, पण आई वडिलांनी नेमून दिलेल्या मुला आणि मुलीबरोबर केलेला विवाह शेवटच्या क्षणामध्ये पर्यंत आनंदाने प्राप्त करतो. म्हणून कोणावरही जीव लावून पुन्हा अर्ध्यामध्ये धोका दिल्यानंतर त्रास करून घेण्यापेक्षा आई वडिलांनी ज्याच्याबरोबर आपलं लग्न लावून दिलं की नाही, त्याच्यावर जीव लावा. शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही, हे गादी उभारून मी तुम्हाला सांगतोय. आणि म्हणून मुलांना उच्च संस्कारामध्ये ठेवण्यासाठी तारुण्य अवस्थेमध्ये हातामध्ये हरिपाठ शिवपाठ द्या, गळ्यात तुळशीची रुद्राक्षाची माळ बांधा, इष्टलिंग बांधा, कपाळावर विभूती बुक्का लावायला सांगा आणि परमार्थामध्ये घेऊन या. आणि मुलींनी एकच काम करा. आता मुलींचं थोडं अवघड असतं बरं का. बापाच्या सगळ्यात जास्त जवळ कोण असतो हो? मुलगी का मुलगा? वाह, मुलगी म्हणजे बापाच्या काळजाचा तुकडा, प्यारी परी असते. बापाची शान म्हणजे त्यांची ताई दिदी मुलगी असते. मुलीनं एकच करायचं, ज्या बापानं आयुष्यभर हाडाचं काढं रक्ताचं पाणी केलं, राब राब शेतामध्ये राबला, कधी टाचाला भेगा पडल्या, रक्ताच्या धारा येऊ लागल्या, बाप कधीच दवाखान्यात गेला नाही, आजाराला घाबरला नाही, डॉक्टर 1-2 महिना आराम करायला लावतील याची चिंता बापाला आहे. कारण त्याच्याशिवाय घर खर्च कुणीच भागवू शकत नाही, ही चिंता बापाला आहे. म्हणून बाप रात्र रात्र रडत तोंडामध्ये त्या ठिकाणी बोळा घेतल्यासारखं 4 चौघामध्ये बाप कधीच रडत नाही. तोंडामध्ये, हे की नाही, मौन धारणा करतो. उशीमध्ये त्या ठिकाणी आपलं तोंड घुसून बाप धडा 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 रडत असतो. त्या बापाच्या यातना मुलीला आणि मुलाला कळणं गरजेचं आहे. म्हणून मुलींना मी एक या कीर्तनाच्या माध्यमातून विनंती करेन, तुमचा भाऊ म्हणून, महाराज हा शब्द बाजूला सोडा, तुमचा भाऊ म्हणून कीर्तन ऐकत असलेल्या, यूट्यूबच्या माध्यमातून कीर्तन ऐकत असलेल्या माझ्या तमाम बहिणींना विनंती करेन, हात जोडून साष्टांग प्रणिपात घालून विनंती करेन, भले तुम्हाला कीर्तन नाही ऐकता आलं नका ऐकू, कथा नाही ऐकता आल्या नका ऐकू, पारायण करता नाही आलं नका करू, कुठलं व्रत नाही करता आलं नका करू, कुठला उपवास नाही करता आला नका करू. एकच काम करा, खूप भारी भारी कपडे घाला, खूप भारी भारी मोबाईल घ्या, खूप भारी भारी ठिकाणी ट्युशन लावा, खूप भारी भारी कॉलेजला ॲडमिशन घ्या. फक्त एकच काम जीवनात करा,
तुमचे मायबाप चार चौघातून जात असताना तुमच्या वाईट कृत्यामुळे तुमच्या मायबापाची मान खाली नाही गेली पाहिजे, एवढंच कृत्य करा. कीर्तन ऐकल्याचं पुण्य तुम्हाला मिळून जाईल. प्रत्येकाने आईचं तोंड भरून कौतुक केलं, पण त्याच घरातला बाप कळणं गरजेचं आहे. पळून जाऊन लग्न करू नका. गरुड पुराणामध्ये 11व्या पेज नंबरवरती लिहिलेलं आहे, जी मुलगी पळून जाऊन लग्न करते, ज्या मुलीचं कन्यादान तिच्या बापाच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही, तो बाप मेल्यानंतर नरकामध्ये जातो. माझ्या बहिणींनो, तुमच्या बापाला, ज्या बापानं तुमच्या जीवनाचा संघर्ष लिहिला, तो तुमच्या जीवनातला खरा हिरो आहे. त्या बापाला नरकात पाठवायचं की स्वर्गात, हे तुमच्या जीवनातलं कृत्य ठरवणार आहे. म्हणून वाईट कृत्य कधीच करू नका. अशा दुराचारी खोट्या प्रेमाच्या आहारी जाऊ नका. प्यार लड़की से और लड़के से क्या करते हो, एक दिन दिल टूट जाएगा. प्यार लड़की से और लड़के से क्या करते हो, एक दिन दिल टूट जाएगा. प्यार करना है तो वतन से करो, प्यार करना है तो भगवत नाम से करो, प्यार करना है तो अपने देश से करो. मर कर भी नाम अमर हो जाएगा, मर कर भी नाम अमर हो जाएगा. प्रेम करायचं आहे ना, ये दिल देना है ना, किसको देना है. हे हृदय एवढं हलकं नाही कुण्याही मरक्या माणसावर प्रेम करावं, है की नाही. ये दिल देना है तो किसको देना है. ओ हो आ ओ हो वतन तेरे लिए हो, दिल दिया है जान भी देंगे, वतन तेरे लिए. तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है. वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए. दिल दिया है रात देंगे, ऐ वतन तेरे लिए. ओ माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. ओ वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. हे बांध कफन अपने सर पर हम, देखो वीर जवान चले. बांध कफन अपने सर पर हम, देखो वीर जवान चले. एक तिरंगे के पीछे ये सारा हिंदुस्तान चले. माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम, माँ तुझे माँ तुझे सलाम, माँ तुझे सलाम. भारत माता की हर हर महादेव. प्रेम देशावर करा, आई वडिलांच्या संस्कारावर करा, भगवत नामावरती करा. जीवनात तुम्हाला कधीच धोका मिळणार नाही, विश्वासघात होणार नाही. माझ्या बहिणींनो,
बापाचं प्रेम जीवनामध्ये जपायला शिका. एकदा जर बाप जीवनातून निघून गेला की नाही, तो बाप कधीच परत येत नाही. बापाच्या काळजाचा तुकडा म्हणजे त्याची प्यारी परी मुलगी असते. बाप आहे तरी काय, सगळ्यांनी आईचं तोंड भरून कौतुक केलं, आई जवळची वाटते, पण त्याच घरातला बापसुद्धा सगळ्यांनी महत्त्वाचा ध्यानात ठेवला पाहिजे. बाप म्हणजे आहे तरी काय, 2 शब्दामध्ये तुम्हाला सांगून जाईल. आ आ आ आ रे ना. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनकार कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल, उलाढाल करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी, बाप म्हणजे रे कसा, जसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा, बाप साठवितो अश्रू वाट पाहे त्या क्षणाची, जन्मभराचे तो रडतो लेक जाताना सासरी, बाप थकल्यावरती त्याचा बनावा धार, नाही उपयोग पुन्हा तो गेल्यावर सोडून, तो गेल्यावर सोडून, तो गेल्यावर सोडून हो. असा तो बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. बाप म्हणजे घराचा पाया, आई म्हणजे कळस आहे. कळसापेक्षा जास्त महत्त्व पायाला असतं, आणि जर पाया पक्का नसेल तर कळस ठीक राहत नाही. बोलण्यासारखं खूप आहे माय, म्हणून माझ्या बहिणींनो विनंती करेन, या भावाचा एवढा शब्द लक्षात ठेवा. आईबापाची मान दैवत ठेवण्यासाठी तुम्ही चांगले शिक्षण शिका, स्वावलंबानं जगा. अशा कुठल्याही प्रेमाच्या बळी पडून आपल्या स्वतःचं, आपल्या आईवडिलांचं, कुळाचं नाव नष्ट करू नका, अशी या भावाची विनंती या कीर्तनाच्या माध्यमातून तुम्हाला असेल. मुलांनी निर्व्यसनी राहा आणि देवावरती एकदा प्रेम करून बघा. अहो, आमच्या साधू संतांनी निष्काम भावनेनं देवावरती प्रेम केलं आणि देव तुमच्या नारळाचा, पेढ्याचा, साखरेचा भुकेला नाही. मन्मथ म्हणे देवा प्रेमाचा भुकेला, 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 अनिक कोणाला नटोपेची
आना आराना आराना आणि कोणाला नडोबेजी 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 आणि कोणाला नाटोबेजी नाटोबेजी नाटोबा निजा जा निजा जा नि नि निजा जा निजा 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 पनि सारे सा सा ताळ ताळ निजा 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 पनि सारे सा सा ताळ ताळ सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा रे म पनि 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 निजा 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 पनि सा रे सा सा निजा 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 पनि सा रे सा सा सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा रे म पनि सा रे म पनि सा रे म पनि सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा रे म पनि सा रे म पनि सा रे म नि नि सा नि नि सा नि सा नि सा नि सा रे 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 सा रे रे सा रे रे सा रे रे ग ग ग रे ग ग रे ग ग रे ग ग सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सानी प मरे मरे नि नि सा नि सा नि सा नि सा नि सा रे रे सा रे रे सा रे रे ग ग रे ग ग रे ग ग रे सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे ग म पनि सा रे 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 नि सा नि सा नि सा नि सा रे रे सा रे रे सा रे रे ग ग रे ग ग रे ग ग रे सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे सा सानी प मरे मरे ग म पनि सा ग म पनि सा ग म पनि गम गम पद नि सा गम गम पद नि सा गम गम पद नि सा जा 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 हा ताळ टिडक गंधा दादा टिडक गंधा दादा टिडक गंधा दादा टिडक गंधा दादा टिडक टिडक 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 दादा टिडक गंधा टिडक गंधा टिडक गंधा दादा 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 टाळ 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 110 टेम्पो टाळ हा हा Nadina na 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 nadina nadina na nadina na nadina na nadina nadina na nadina na nadina na nadina dum ta na 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 dum ta na 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 dum ta na 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 dum ta na 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 dum ta 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 dum de dim ta na 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 de dim ta na 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 de dim ta na na dim 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 da de dim ta na 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 de dim ta na 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 de dim ta na 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 dim 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 da de dim ta na 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 de dim ta na 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 de dim ta na 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 dim 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 na dim 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 na dim 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 na 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 अनेक कोणाला नाटोपेची अनिक कुणाला नाटोपेची अनिक कुणाला अनिक कुणाला नाटोपेची 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 सारे मरे मपनी पनी साम सानी पमनी पपा मम अनिक कुणाला नाटोपेची अनिक कुणाला नाटोपेची अनिक कुणाला नाटोपेची अनिक कुणाला
पसा सा सा नि सा 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 पसा सा सा नि सा 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 नि द प म ग रे ग ब प नि सा ग ब प नि सा ग ब प नि पसा सा सा नि सा 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 पसा सा सा नि सा 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 नि द प म ग रे सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा 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 नि सा 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 नि द प म ग रे पसा सा सा नि सा 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 नि द प म ग रे गमधनी सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा गमधनी सा ग म ध नि सा अनिक कोणाला नटुपीची आ आ आ आ जय हो देवा सनी धनीचा सनी धनीचा सनी धनी सनी मगरीचा गमधनीचा 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 सनी धनीचा सनी धनीचा सनी धनी सनी मगरीचा गमधनीचा 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 सनी धनीचा सनी धनीचा सनी धनी सनी मगरीचा गमधनीचा 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 क्या बात है वाह 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 अनिक कोणाला नाठवेसी नाठ नाठवेसी अनिक कोणाला अनिक कोणाला अनिक कोणाला नाटवेती आ आ आ अनिक कुणाला नाटवेती अनिक कुणाला नाटवेती मनमत मनी देवा प्रेमाचा भुकेला मनमत मनी देवा प्रेमाचा भुकेला मनमत मने देव प्रेमाचा भुकेला अनिक कोणाला ना आटोपेची. शेवटी ज्या मनमत माऊलीने देवाला प्रेमाच्या बळावर आपलंसं केलं ते मनमत माऊली सांगतात, देव कसा आहे प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती, न सोडी संगती प्रेमळाची.
मन्मथ माऊली म्हणतात, मनामध्ये प्रेमभक्ती घेऊन जो ईश्वराची भक्ती करतो, त्या ईश्वराची भक्ती करणाऱ्या प्रेमळ अंतकरणाच्या भक्ताच्या जवळ देव राहतो. तो पार्वतीचा पती आहे आणि तो प्रेमळ अंतकरणारे भक्ती करणाऱ्या भक्ताची संगत कधीच सोडत नाही. होवनी या वेडा भोवता भोवता, करी न सांगता काज त्याची. तो देव अशा प्रेमळ अंतकरणाने भक्ती करणाऱ्या भक्ताच्या अवतीभोवती वेडा होऊन फिरतो आणि त्याच्या संकटाचं न सांगता निवारण करतो. त्याच्यासाठी देवाला फक्त आणि फक्त भाव हवाय, प्रेमळ अंतकरणाची भक्ती हवी आहे. तशा प्रकारची भक्ती, तशा प्रकारचं प्रेम तुम्ही एकदा ईश्वरावर करून पहा. तो ईश्वर आपल्याला भेटून आपल्या जीवनामध्ये मोक्ष आणि मुक्तीचा अधिकार प्राप्त करून देईल. अशा प्रकारची प्रेम अंतकरणाने भक्ती करण्याची सद्बुद्धी, सत्याच्या मार्गावर चालण्याची सद्बुद्धी, आपली सर्व आत्तापर्यंत कळत ना कळत झालेले पापकर्म नष्ट करून अगदी सत्य मार्गावर चालण्याची सद्बुद्धी, आईवडिलांची सेवा, देशसेवा, परमार्थ सेवा, समाजसेवा करण्याची सद्बुद्धी अनंत कोटी ब्रह्मांड नायक आपणा सर्वांना देवो अशी मंगल कामना करून हे कीर्तन पुन्हा ऐकण्यासाठी कुमार सागर महाराजांचे यूट्यूब चॅनल भक्तिधारा आणि आई म्युझिक या दोन्ही यूट्यूब चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या. अनेक आमचे तरुण युवक आमच्या चॅनलवरती या ठिकाणी आहेत. आपणही त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. महाराजांच्या कथा, कीर्तन, रोजचे मोटिवेशन आपल्याला घरी ऐकायला मिळतील. येणाऱ्या जूनमध्ये 5वी ते 12वीपर्यंतच्या मुलामुलींची शिवसांप्रदायिक निवासी शिक्षण संस्था लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव या ठिकाणी सुरुवात होत आहे. आपल्या मुलामुलींना उच्च संस्कार देण्यासाठी शालेय शिक्षणाबरोबर अध्यात्म शिक्षणासाठी आपण नावनोंदणी करून आपले मुलं मुली त्या संस्थेमध्ये पाठवावी अशा प्रकारची मंगल कामना करून टाईम आहे 7 ते 9, 9 वाजलेले आहेत. अगदी बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शब्द अपशब्द गेला असेल तर तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. तो मला परत करा. जे योग्य आहे, जे प्रबोधन आहे ते आपल्या जीवनामध्ये कृतीमध्ये उतरवून तशा मार्गावर चालण्याचा प्रयत्न आपण करावा. ते सर्व शब्द ईश्वर आणि गुरुचे आहेत असं समजून आपण आपल्या जीवनामध्ये त्याचं पालन करा अशी मंगल कामना करून या चिंतनरूपी सेवेला या ठिकाणी विराम करत असताना या सप्ताह समितीनं अगदी सुंदर अशा प्रकारचं आयोजन नियोजन केलं आणि तुम्हा आम्हाला कीर्तन, कथा, हरिपाठ, पारायण या माध्यमातून भक्तीच्या मार्गामध्ये आणलं. या सप्ताह समितीनं केलेलं आयोजन किती जणांना आवडलं? जोरात टाळ्या वाजवून दाखवा. वा. या सप्ताह समितीला 1 रुपयापासून हजारो रुपयापर्यंत देणगी दिलेल्या सर्व सद्भक्तांच्या सहकार्यासाठी जोरदार टाळ्या. अगदी पहिल्या दिवसापासून काल्याच्या दिवसापर्यंत अन्नदान सेवा केलेल्या सर्व भक्तांसाठी जोरदार टाळ्या. अन्नदान बनवणारे आचारी, स्वयंपाक बनवणाऱ्या माता माऊल्या, भांडी घासणाऱ्या माता माऊल्या या सर्वांसाठी जोरदार टाळ्या. अन्नदान वाढणारे पात्रवाळी लावण्यापासून उचलणाऱ्यापर्यंत सर्व सेवा देणाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या. पहाटेच्या काकड्यापासून पुन्हा पहाटेच्या काकड्यापर्यंत सेवा दिलेल्या सर्व महिला पुरुष भजनी मंडळांसाठी जोरदार टाळ्या. या पवित्र अखंड नाम यज्ञ सोहळ्यामध्ये गुणीजन, गायक, वादक, टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सुंदर अशा प्रकारचे मृदंग सम्राट महाराज यांच्यासाठी जोरदार टाळ्या. माय टाळ्या वाजवल्यानं झटका येत नाही बरं, कारण टाळ्यात इथंच वाजवल्या जातात म्हणून टाळ्या जोरात वाजवा, आहे की नाही? सुंदर अशा प्रकारची आमची साऊंड सिस्टीम, सुंदर अशा प्रकारे कवा वेको वाढवला, कधी ट्रेबल खारखूर करून सुंदर अशा प्रकारे व्यवस्थित सुंदर सिस्टीम दिलेली राजकुमार दादांसाठी जोरदार टाळ्या. या मंडपामध्ये सुंदर अशा प्रकारे चटई अंथरणाऱ्यापासून उचलणाऱ्यापर्यंत, झाडून काढणाऱ्यापासून स्वच्छता देणाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या. या मंदिराचे पुजारी तथा गावातील माहेश्वर मूर्ती या दयानंद महाराज व सर्व माहेश्वर मंडळीसाठी जोरदार टाळ्या. माय अंधारात बसलेल्या टाळ्या वाजवा. मोदी साहेबाचा मॅसेज आलाय तेवढा सांगतो म्हणजे टाळ्या वाजवता तुम्ही. हो का? आत्ता मला मोदी साहेबांचा मॅसेज आलाय तेवढा वाचून दाखवतो, थांबा. प्रिय महाराज, आम्ही भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब आपल्याला मॅसेज करण्याचा उद्देश आहे.
जाणेगावमध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि आज दुसरा दिवस आहे. तुमचं कीर्तन आहे. कीर्तनाच्या माध्यमातून थोडंसं भजन आणि थोड्याशा टाळ्या वाजवून घ्या म्हणले. ज्यांच्या भजनाचा आवाज मोठा येईल, ज्यांच्या टाळ्याचा आवाज मोठा येईल, त्या माता असतील, पुरुष असतील, ते आम्हाला निरोप द्या. त्यांच्या खात्यामध्ये काला झालं दुसऱ्या दिवशी 5-5 हजार रुपये टाकणार आहेत म्हणून. वाजवा टाळ्या. हा, याला कलियुग म्हणतात. चमत्कार दाखवल्याशिवाय नमस्कार करत नाही, आहे की नाही? उगी कोण बसलं रिकाम्या टाळ्या वाजवायला, आहे की नाही? हा, म्हणून जोरदार टाळ्या वाजवा. वा. या पवित्र नाम यज्ञ सोहळ्यामध्ये 24 घंट्यामध्ये 7 दिवसामध्ये विण्याची सेवा दिलेल्या सर्व भक्तांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. महाराजांची सेवा केलेले घोंगडे परिवार, पिसुरे परिवार, स्वामी परिवार आणि आमचे भारत महाराज यांनी मला या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे कीर्तनाची सेवा करण्याचं भाग्य प्राप्त करून दिलं. असे भारत महाराज धारेकर या सर्वांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मला पाणी आणून दिलेले. काय बाबा नाव तुमचं? पाणी पाजवावं चांगलं असतंय, पण कीर्तनात का होणार पाणी पाजवलो कुठं नाका पाजू नाव. काय नाव तुमचं? तुम्हाला बी चष्मा आहे. राम. क्या बात है. शिवराम एका जागी आले. राम महाराज. पंखा कोण लावले? हा, साऊंड सिस्टीम. तुमचं का? वा. काय नाव तुमचं? हा, यशवंत. यशवंत सदा कीर्तिवंत आणि हसवंत राहा तुम्ही. वा. यशवंत महाराज आणि राम महाराजासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा. परत अजून कोण राहिलं गडे? हा, सप्ताह आहे माहीत असताना घरी झोपलेल्या महादेवासाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा, चला. कीर्तन असताना सुद्धा आपापल्या सोयीनुसार वट्ट्यावर, कट्ट्यावर, गच्चीवर, टपरी समोर, हॉटेल समोर आपापल्या सोयीनुसार बसलेल्या, वारवसाला बसलेल्या भक्तांसाठी जोरदार ब्रह्मदेवासाठी टाळ्या. हा, सुंदर अशा प्रकारे कीर्तन शूटिंग करून हे यूट्यूबला टाकत असलेले दत्तात्रय महाराज बेळे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. झालं का राजकुमार अप्पा? कोण राहिले? आमचे हे तरुण मंडळी मला लागतात बरं का. थोडा वेळ कमी आहे म्हणून थोडा आवर्त घेतलो, नाही तर तुम्हाला दाखवलो असतो. थोडा वेळ कमी आहे. पुढच्या वेळेस वेगळी तारीख 3-4 तास द्या म्हणजे आपण पटंगणात भेटू. सुंदर आमचे. खरंच मला आनंद वाटला बरं का. या सगळ्या तरुण मुलांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. या तरुण मुलाबरोबर काही आमच्या बहिणी सुद्धा आलेल्या आहेत. आनंद वाटला कीर्तनाला. सगळे आत्तासारखे आप्पाला ऐकू येत नाही म्हणले की नाही, तसंच असतात कीर्तनाला, पण बरं वाटलं. मुलंही आहेत, भाऊ आहेत, बहिणी आहेत, सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. झाले का? आता कोण राहिले महाराज? झाले? राहिलेत. हे सुंदर बाल गोपाल आहे की नाही. सुंदर अशा प्रकारे बाल गोपाल, श्रीकृष्णाचे अवतार, पांडुरंगाचे अवतार, संत मंडळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. वा. झाले का? आता कोण राहिले? हा, श्रोते बसलेले. श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती आहे की नाही. मृदंग सम्राटच झालं की झालं. तेव्हा झालं. 2दा झालं. वाजवा अजून एकदा. काय त्याला आपल्याला का पैसे द्यायचे काय? श्रोते ते मोदी साहेब बघून घेतील. 8व्या दिवशी आपलं झालं काम, निघाले टाका माझा दाम, करतो मी माझं काम, आहे की नाही. हा, आपल्याला काय करायचे 8व्या दिवशी तुम्ही मोदी साहेब बघून घ्या, आहे की नाही. हा, चला. आता राहिले श्रोते मंडळी. तुम्हाला काय टाळ्या वाजवून शबासकी देणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची शबासकी देणार आहे. बसलेल्या सगळ्या भक्तांनी उजवा हात वरी करा. अंधारात बसलेले तिकडं हात वरी करा उजवा. वाह, क्या बात आहे. इकडं हा उजवा हात. क्या बात है, क्या बात है. वाह. हात वरती केलेला आहे तो तळहात पाठीमागे करा. तळहात पाठीमागे केलेला आहे. वाकवत वाकवत पाठीत आनंद मारा 3दा. शब्बास शब्बास शब्बास. क्या बात है. वा. झालेली कीर्तन सेवा ब्रह्मांड नायक भगवान शिव परमात्मा, गुरु माऊली, जन्मदाते आई वडील, ग्रामदैवत पवनसुत हनुमंतराया, आपणा सर्वांच्या हृदय मंदिरामध्ये विराजमान असणाऱ्या परमात्मरूपी भगवंताच्या दिव्य चरणी समर्पित करून सेवेला विराम. गुरुराज माऊली, गुरुराज माऊली.